मोनीशजी पाटील सर, धन्यवाद. वेलकम बॅक मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चला आपण मॅचला सुरुवात करूयात. पहिला बॉल, पहिलाच बॉल, आणि आता पहिला बॉल आलाय. एक्स्ट्रा पासून सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा आणि यावेळेस वाईड +4 आहे. टोटल 5 आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा मिळतील. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचला गेला टोटल 6 आकड्यावरती. अक्षय सर, बॉल तयार होतोय. 1 मिनिट थांबा. चला मॅच ऑन करा. चला आपण मॅचकडे वळत आहोत. 6 धावा फलकावरती आलेल्या आहेत. आतापर्यंत एकही चेंडू फेकून झालेला नाहीये. बॉल तयार होतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेस आतमध्ये आलाय बॉल आणि त्यानंतर अगदी सॉफ्ट हँडलने खेळून काढलं गेलं. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा फलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅटची अगदी स्मूथ कडा लागली होती, परंतु यष्टीरक्षकाची चांगली भूमिका पाहायला मिळाली. डॉट बॉलला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. हा पहा ऍक्शन रिप्ले. ड्राईव्ह केलं आणि त्यानंतर सूर मारला आणि धावा वाचवल्या आपल्या संघाकरिता. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. पुन्हा एकदा खेळून काढायचा प्रयत्न केला, परंतु यावेळेस डॉट बॉल आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 3 चेंडूंचा खेळ समाप्त. धाव फलकावरती 6 धावा आहेत. नो बॉल आणि नो वरती धावा 4. टोटल मिळती 5 आणि 5 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतायत 11 आकड्यावरती. अकरा धावसंख्या फलकावरती. ड्राईव्ह केलंय समोर, स्ट्रेच डाऊन द ग्राउंड. 1 more बाउंड्री, अनदर 4. आणि धावफलकावरती 15 धावा. 5वा बॉल. गोलंदाज आतिश. ड्राईव्ह केलाय कवचला. यावेळेस बॉल निघून जातोय सीमारेषा पार. येतोय आणखी एक चौकार.
आणि चौकाराच्या मदतीनं 19 धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील. अंतिम बॉल यावेळेस डॉटच्या स्वरूपामध्ये आलेला आहे आणि पहिला एक धाव घेतलेली आहे आणि धावफलक आपण पाहतोय. एका षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलं गेलं टोटल 20 या आकड्यावरती. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉल वरती धावा मिळत आहे 4. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 24 आकड्यावरती. षटक क्रमांक 2 गोलंदाजीवरती गोलंदाज आपण यशला पाहतोय. ओ हो यावेळेस देखील धावा मिळतील. लेग बाईज आहे अंपायर. यस, लेग बाईच्या स्वरूपामध्ये लेग बाईज कळवत चला जेणेकरून इंडिव्हिज्युअल स्कोअरमध्ये कन्फ्युजन नको. कारण की आपण साठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर हे देखील कळवणार आहोत. त्यासाठी कन्फ्युजन नको आहे. 28 आहेत. आता नो बॉल आलाय. धाव फलकावरती धावसंख्या फलकावरती 1 वर वाढती आणि जाऊन पोहोचली गेली 29 आकड्यावरती. बॉल तयार. ड्राईव्ह केलाय समोर. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला अगदी बाणासारखा भेद छेद धावा 4 मिळतील आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतायत. 33 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. पुन्हा समोर खेळायचा प्रयत्न यावेळेस गोलंदाजाने थांबवलं आपल्या रनअप मध्ये आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर डॉट बॉल आलाय. चेंडू फेकून झाले त्या षटकामधले आतापर्यंत 3. हो बाहेर निघाला बॉल यावेळेस आणि त्यानंतर ज्या पद्धतीने एक्सप्रेशन राहिलेत गोलंदाजाचं त्याला देखील ठाऊक होतं की बॅटचा भरपूर क्लोज न बॉल गेलाय. 5 बॉल झालेले आहेत का? यस, 5 बॉल झालेत. शेवटचा अंतिम बॉल. आणि अंतिम बॉल आला डॉट आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 2 समाप्त झाला. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. टोटल 33 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. कोणत्या प्रकारचा विकेट नाही आहे. 33 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 आणि 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती गोलंदाज आता आपण पाहतोय आतिश. पहिला बॉल. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 33 धावा फलकावरती आपण पाहतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16.50 सरासरी राहिली. पहिलाच बॉल नो. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं 34 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 34 रन्स. पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा दिलेल्या आहेत. वाईट +4 टोटल 5 मिळतील. 39 धावा फलकावरती जाऊन पोहोचलात. पहिलाच बॉल फेकलेला नाही आणि आतापर्यंत जर बघितलं गेलं तर टोटल 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज आतिशने आणि गोलंदाज बदललाय. त्या गोलंदाजीवरती राज. अंपायरचा इशारा वाईड पासून सुरुवात केली आहे. 40 धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. राज थोडी काळजीपूर्वक गोलंदाजी कर. पायामध्ये बॉल फ्लिक केलाय आणि बॉलला पाठवलंय सीमा पार. चौकार. 44 धावफलक जाऊन पोहोचला गेलाय. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. राज गोलंदाजीवरती पाहतोय. थोडा दुखापतग्रस्त आहे.
परंतु गोलंदाजी करतोय. ओ समोर पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईन पार. धावा मिळत आहे 4. 48 धावसंख्या फलकावरती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. दोन चेंडूंचा खेळ समाप्त. तिसरा बॉल. यावेळेस अंपायरचा इशारा येतो वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलक वाढत आहे. धावसंख्या फलकावरती पाहतो 49. पायामध्ये टाकायचा आहे. हवेमध्ये बॉल. अंपायरचा इशारा वाईड +1 आहे का? वाईड +1 अशा 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 51. 51 या आकड्यावरती. महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व 4था आपण पाहतो आणि काय कमालीचं पर्व राहिलं आहे. आयोजकांची मेहनत, खेळाडूंचा साथ आणि ओनर्स जे संघ मालक आहेत आणि या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून मोलाचं योगदान राहिलं आहे त्यांची महत्त्वाची भूमिका आणि त्यामुळेच ही स्पर्धा आपल्याला सक्सेसफुल पार होताना पाहायला मिळाली आहे. ज्यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ पारितोषिक, त्याचबरोबर ट्रॉफीज, विशेष सहकार्य आणि इतर सहकार्य ज्यांच्या माध्यमातून लाभलं आहे त्यांच्यामुळे ही स्पर्धा आपल्याला सक्सेसफुल पुढे जाताना पाहायला मिळते. आणि आजचा 4था दिवस नव्हे तर रजनी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. नाईट स्पर्धा. 59 डावा फलकावरती आहे. या षटकातील आतापर्यंत राजने चेंडू फेकलेत 5. शेवटचा अंतिम बॉल. चार झालेत का चेंडू? 5वा बॉल. चला 5 बॉल झालेत आता. अंतिम बॉल. राशी पुन्हा तयार. शेवटचा अंतिम बॉल. राजला पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आली आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं 61 धावा फलकावरती पाहतोय. अंतिम बॉल मिड विकेटला. एक जमेल आणि एका धावेच्या मदतीनं षटक कंप्लीट झालंय. क्रमांक 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 62 आकड्यावरती धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय विदाउट लॉस. मराठा टायगर्स महाबळेश्वर. मराठा टायगर्स मेड गुताड आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करत असताना 7 डायमंड क्षेत्र महाबळेश्वर या 2 संघांमध्ये आपण मॅच पाहतोय. 4थं षटक यश गोलंदाजीवरती. पहिलाच बॉल खेळले गेलेत आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4 आणि या चौकाराच्या मदतीनं 66 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे. सोडू दिलाय बॉलला, जाऊ दिलाय आणि अंपायरचा इशारा देखील आलेला आहे. वाईडच्या स्वरूपामध्ये, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. 67 धावा फलकावरती आपण पाहतोय. समोर उडवल्या पुन्हा एकदा. लॉंग ऑन पार. धावा मिळती 4. 71 धावा फलकावरती. स्कोर वाढत चाललाय धावा. तिसरा बॉल आहे या षटकातील. बॅटचा कडेला लागला आणि यावेळेस सर्कल आउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. विकेट क्रमांक पहिला. 71 वरती मिळत आहे पहिला ब्रेक थ्रू. बॉल पुन्हा एकदा तयार होतोय. नेक्स्ट बॉल. पुन्हा खेळायचा प्रयत्न केलाय. यावेळेस देखील बॉल निघून जातोय सीमा परेडकडे. धावा मिळत आहे 4 आणि चौकाराच्या मदतीनं 75 धावा फलकावरती. या षटकातील आतापर्यंत टोटल चेंडू फेकून झालेले आहेत 4. बॉल तयार. बॅटचा कडेला लागलाय आणि यावेळेस देखील फलंदाज सर्कल आउटच्या माध्यमातून OUT आउट. अनिल आलेत नवीन बॅटर.
मुन्ना आलेत नवीन बॅटर. अनिल आलेत. अंपायरचा इशारा. इट्स नो बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 1 ने वाढते. 76. ड्राइव्ह. वाह वाह वाह. चौकार. धावा 4 आणि 80 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात आतापर्यंत. षटक कंप्लीट झाले. 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर बरोबर 20.00 च्या ॲव्हरेजने धाव फलक आपण पाहतोय 80 आकड्यावरती. अंतिम षटक. धावा आहेत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती जोडले गेलेले आहेत धावा 4. 84 धावा फलकावरती. पुन्हा खेळायचा प्रयत्न केला परंतु यावेळेस पुन्हा 4 धावा मिळत आहेत. रनआउटची संधी यावेळेस परंतु आता अंपायरचा इशारा पाहावा लागेल. सुखरूप पोहोचला बॅटर. समोर पुन्हा एकदा खेळल्यात. वा कमालीचा स्ट्रोक. पुन्हा मिळतील धावा 4 आणि चौकाराच्या मदतीनं तो स्कोरबोर्ड 93. लेग सम सोडून जाणारा हा बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा मिळतात. 94 वरती स्कोर जाऊन पोहोचला गेलाय. 54 धावा फलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्टॅप केलाय. टॅप केलं आणि यावेळेस देखील धावा मिळतील 4 आणि चौकाराच्या मदतीनं 98 धावा. अंतिम बॉल आणि यावेळेस देखील चौकार. चौकाराच्या मदतीनं टोटल स्कोर जाऊन पोहोचलेले आहे 102. 102 विजयाकरिता 103 धाव्यांची गरज असेल. नेक्स्ट मॅच इन्व्हाइट करूयात आपण टॉस साठी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. फ्रेंड्स वॉरियर आणि सुलावाडा बिलार. दोन्ही टीमचे कॅप्टन फ्रेंड्स वॉरियर आणि सुलावाडा बिलार. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉल वरती पहिला डॉट आला आणि त्यानंतर वाईट बॉल आला. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 103 चं टार्गेट आहे. धावसंख्या फलकावरती 1 आकड्यावर. खेळायचा प्रयत्न केलाय फिल्डर तिकडे परंतु बॉल देखील अडवला गेलाय.
कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दोन्ही फिल्डर यष्टरक्षक आणि त्याचा साथीदार. निर्धाव चेंडू, 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. एक धाव फलकावरती आहे. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, फिल्डर तिकडे बॉल लढवतायत. पुन्हा डॉट बॉल. सागर होते तिकडे फिल्डर. ओ हो यावेळेस दांडी दांडी, परंतु अंपायरचा इशारा नो बॉल आहे. यस्टर्नवरती बॉल आदळला होता, परंतु गोलंदाज असं झालं मोये मोये. नो बॉल आला. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. ड्राईव्ह केले बॉलला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा 4. चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती धावा मिळतील 6 आकड्यावरती. ओ पुन्हा एकदा टॅप केलं आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. दहा धावा फलकावरती आहेत. अंतिम बॉल या षटकातील. पुन्हा खेळायचा प्रयत्न केला आणि अंतिम बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 14 धावा आल्यात पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. आणि गोलंदाजीवरती सागर बावळेकर षटक क्रमांक 2 घेऊन. कमिटी मेंबर म्हणून भरपूर महत्वाची भूमिका सागरची राहिली आहे, परंतु ऍज अ बॉलर पाहावं लागेल. वाईड पासून सुरुवात. वाईड +4 आहेत. टोटल 5 आहेत आणि 5 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचला गेल्या 19 आकड्यावरती. आला स्कोर आता, कारण की प्रति षटकाच्या पाठीमागे तुम्हाला 20, 21, 22च्या सरासरी धावा बनवायच्यात. ड्राईव्ह केले बॉलला. पहिल्याच बॉल वरती धावा मिळत आहे 4 आणि चौकाराच्या मदतीने 23 धावा. हो अपसमचा बाहेर. 24 धावा संख्या फलकावरती झालेल्या आहेत आता. पुन्हा ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहेत, परंतु मस्तकी दस्तक. आणखी एक 4. आणि चौकाराच्या मदतीने धाव फलक 28. बॉल तयार. हो स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये स्टॉप केल्या बॉलला. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती आपण पाहतो 28 आकड्यावरती 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चौथा बॉल आहे. ओ पुन्हा ड्राईव्ह केलाय. यावेळेस देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरून आणावा लागेल. धावा 4. 32 धावा फलकावरती. आतापर्यंत जेव्हा आपण पाहिला 80+ स्कोर गेलाय तो चेज नाही झालेला. या मॅच मध्ये पाहावं लागेल. वाईडच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फलकावरती 1 ने वाढतीये. धावसंख्या फलकावरती वाढतीये. जाऊन पोहोचला गेला 33 आणि आता पुन्हा एक 4. 37 धावसंख्या फलकावरती. या षटकातील 5 बॉल फेकले. शेवटचा अंतिम बॉल. डॉट बॉल आलाय. टॉस यानंतरच्या मॅच आपण पाहणार आहोत. टीम फ्रेंड्स वॉरियर आणि सुलावाडा बिलार या 2 टीमला मी विनंती करेन की आपण टॉससाठी लवकर या. फ्रेंड्स टॉस जिंकला. काय डिसाइड केलंय आपण? आदेश भैया मोरे वाडा यांच्या माध्यमातून. जर मुन्ना गोलंदाजीवरती लगातार 3 विकेट घेतोय तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. वाह क्या बात आहे. पहिलाच बॉल
3 विकेट करिता 5,000 होते, परंतु पहिल्या बॉलवरती जोडला 4 4 4 4 चौकार. 41 फलकावरती आहेत. पुन्हा एकदा चॉप करायचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉल आला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या फलकावरती 41. तिसरं षटक चालू आहे. कमीत कमी 60-65 प्लस पाहिजे या षटकामध्ये स्कोर. पुन्हा चॉप केलाय बॉलला आणि बॉल बाउंड्री लाईन पलीकडे. आणखी एक येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धाव संख्या फलकावरती 45. पुन्हा टॅप केलाय. टक 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 असा आवाज आणि नो +4. टोटल मिळतील 5. दा फलक वाढलाय 50. 2 3 चेंडू फेकून झालेत. म्हटलं होतं ना की एक मिनिमम 60+ स्कोर असेल ना या षटकामध्ये, तुम्हाला मॅच फायटिंग दिसेल, फायटिंग टोटल दिसेल आणि असं वाटेल की मॅच आता चेस डाऊन होऊ शकतात. पुन्हा नो आणि त्या नो वरती 4 4 चौकार. मिळतील 5 आणि 5 धावांच्या मदतीने स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलंय आता 55 या आकड्यावरती. ज्या पद्धतीने बॅटिंग चालू आहे असं वाटतं की आज 80+ जो चेसिंगचा रेकॉर्ड झालेला नाहीये तो होऊ शकतो. 103चं टार्गेट आहे. चल, अंपायर डिसिजन इज अ फायनल. ओके फाईन. पंचांचा निर्णय अंतिम असेल. डोंट आर्ग्युमेंट विथ अंपायर्स. जर स्कोर आहे आतापर्यंत 55. 15 मध्ये 48 हव्यात.
बघा मी एक फ्रँकली माझं मत सांगतोय की गेले 4 दिवस आपण सगळे पंचांचे डिसिजन एक्सेप्ट केलेले आहेत. सो स्पर्धा आपली आहे मंडळी आणि आपल्या तालुक्याची स्पर्धा, आपल्या तालुक्याचं नाव होतं, आपल्या खेळाडूंचं नाव होतं. सो विनंती करेन प्लीज की कुठल्याही प्रकारचा या स्पर्धेला गाळबोट लागता कामा नये, याची लक्षण आपण घ्या. जर मुन्नाने विकेट घेतला आता तर 2,000 रुपयाचा कॅश प्राइज आदिश मोरे यांच्या माध्यमातून आहे. चला मॅच ऑन. 15 बॉल 48 ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार. बॅटरी यश. ड्राईव्ह केलंय. वा 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 यश, कमालीचा स्ट्रोक. धावा 4 आणि चौकाराच्या मदतीने स्कोर जाऊन पोहोचलेला आहे 59 आकड्यावरती. 14 बॉल 44. बॅक टू बॅक हिट्स हवेत. पुन्हा एक. वा, आणखी एक जोडलाय. 4 4 4 4 चौकार आणि चौकाराच्या मदतीने 63. 13 बॉल 40. इकडे चौकार आलेला ना तर मी म्हणेन की मॅच जिवंत आहे. अंतिम बॉल. वा, कमालीचा स्ट्रोक होता परंतु हा बॉल देखील निघून जातो सीमा पलीकडे आणि विजयाकरिता आता 12 बॉल 36. आज प्रेक्षक भरपूर जोडले गेले त्या स्पर्धेमध्ये. आजच नव्हे तर रोजच आपण पाहतोय आणि ऑनलाईनच्या माध्यमातून देखील भरपूर प्रेक्षक वर्ग जे आहेत ते या मॅचचा आनंद घेत आहेत. रात्री 2 वाजता जरी ते बघितलं गेलं तरी देखील भरपूर सारे प्रेक्षक आपण पाहतोय ऑनलाईन असतात आणि आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. 12 बॉल 36. गोलंदाजीवरती गोलंदाज तयार. सागर. चला, आउट झाला बॅटर यश. अकरा बॉल 36 ची गरज आहे. बॉल तयार. खेळायचा प्रयत्न केलाय. एक धाव तिकडे बनते आणि एका धावेच्या मदतीने आता राहिले 10 बॉल आणि 10 मध्ये विजयाकरिता जर बघितलं गेलं तर इक्वेशन 10 मध्ये बनवायचे 35. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे आता 5 ची गरज आहे. ओ राज, कमालीचा स्ट्रोक जोडलाय आणि राज असा खेळाडू आहे ना की ज्याला माहिती आहे मॅचवर आणि प्रजेवर राज कैसे किया जाता है. पहिला बॉल वरती 4. पुन्हा खेळायचा प्रयत्न केला यावेळेस परंतु फिल्डरचा बरोबर हातामध्ये डॉट बॉल. राज परंतु स्वतःची काळजी घे जरा. रिव्हर्स करायचा प्रयत्न यावेळेस देखील चौकार जोडलाय. विजयाकरिता अजूनही समीकरण जर बघितलं गेलं तर 7 बॉल 27 ची गरज आहे. 5 बॉल झालेत. 7-27. इकडे चौकाराला मॅच जिवंत राहील. जिवंत राहील इकडे चौकार आला तर. आणि चौकार आलेला आहे. राजने मॅच जिवंत ठेवली आहे. 6 बॉल. विजयाकरिता 23 ची गरज आहे. 6 चेंडू 6 चौकार. 6 मध्ये 6 ची गरज आहे. 6 चेंडू 23 ची गरज. सहा चेंडू 23 ची गरज आहे. बॉल तयार. गोलंदाजीवरती सुयश. बॉल. ड्राईव्ह
समोर 4 चौकार 5 बॉल आणि आता विजयाकरिता राहिल्या धावा 5 मध्ये बनवायच्या धावा. नो बॉल आहे 6 मध्ये 18 ची गरज आहे. आली मॅच. वन मोर अनदर 4. आता 5-14. काय मॅच होती आणि कुठे आले. आणि मी म्हटलं होतं ना की या मॅच मध्ये असं वाटतंय की सक्सेसफुल आतापर्यंतची मोस्ट जास्तीत जास्त धाव्यांचं रनचेस होऊ शकतंय. पायामध्ये बॉल आणि त्यानंतर आता राज आलाय. राजपति राजा और राजा को प्रजा को खुश कैसे करना है वो सब पता है. 4 बॉल 13 ची गरज है. क्या आज राजा राज करेगा क्या. नव्वद धावा फलकावरती. काय मॅच रंगली. 103 कोणी विचारी नव्हता केलेला. ड्राईव्ह राजचा हा वार पलटवार धावा 4 मिळतील चौकार. 3 चेंडू 9 धावा. कमालीची मॅच कमालीची मॅच. ओहो राज क्या भाई जिंकवायच्या कोशिश मध्ये आहे राज. 2 बॉल 5 धाव्यांची गरज आहे. महत्वाचा बॉल नाही. 2 हव्यात ना. 4 बॉल राहिले झाले बरोबर. 2 बॉल 5 राज. परफेक्ट मॅच चालली आहे. 2 बॉल 5. अशा मॅचला आमच्या स्कोर नाही चुका करणार. त्याला त्यांचेही डोळे उघडलेत आता. 2 बॉल 5. 2 बॉल 5. 1 बॉल 1. वाह 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 वाह. राज को पता है राज कैसे किया जाता है और राजा अपने प्रजा को कभी दुखी नहीं करता. 4 धावा जोडलात. 1 बॉल 1 ची मॅच आहे आणि सक्सेसफुल रन चेसिंग कडे जाताना आपल्याला दिसतोय संघ 7 डायमंड्स. आतापर्यंतचा जर 1 बॉल मध्ये 1 आली तर सक्सेसफुल रन चेसिंग होईल. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो. तो वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा मैदानात उतरतो. तीच दहशत आणि तो जरारा घेऊन. आणि असं म्हणावं लागेल की राज जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळलेला नाहीये. तो थांबला. त्याने वेळ जाऊ दिली आणि पुन्हा मैदानामध्ये उतरलाय. त्याची दहशत आणि त्याचा दरारा घेऊन 1 बॉल 1 ची धावांची गरज आहे. बरोबर डिस्कशन चालू आहे अंपायरचा. शॅडो पिच वरती नकोय. एक बॉल 1 धावा. प्रेक्षकांना विनंती करेन चला दोन्ही टीम करिता जोरदार टाळ्या. रंगली मॅच. वा 103 धाव्यांचा टार्गेट या स्पर्धेमधला मोस्ट हायेस्ट रनचेस होऊ शकतं. कारण की आतापर्यंत 80+ रनचेस झालेले नाहीये. आणि जिंकली मॅच 7 डायमंड्स टीम महाबळेश्वर. आतापर्यंतचा सर्वाधिक हाय स्कोर चेस झालेला आहे. 90+ 80+ स्कोर चेस होत नव्हता. परंतु म्हटलं होतं ना की स्पर्धा पुढे